राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। साहेब, पीक कर्जमाफी मिळणार की नाही? लाडका शेतकरी संभ्रमामध्ये, आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफी देण्याबाबत प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महायुती व महाविकास आघाडीमध्ये चढाओढ बघायला मिळालेली होती, परंतु बळीराजाने महायुतीवरती विश्वास दाखवला। सत्ता स्थापन होऊन 3 महिने झाले तरी शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून कुठल्याच हालचाली दिसत नसल्याने शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही याबाबत आता शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे। सरकारला कर्जमाफीचा विसर पडत चालला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याने सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। जिल्हा दूध महासंघाचा निर्णय, शेतकरी सभासदांना मोठा दिलासा, लिटर मागे 20 रुपयांची तफावत। लाडक्या बहिणींना महिला दिनी मिळणार गिफ्ट, सविस्तर बातमी काय आहे जाणून घ्या। वार्ताहरांनी तटकरे यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी प्रश्न विचारल्यावरती त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली। त्यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याचे तसेच मार्च महिन्याचे एकूण 2 हप्ते 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कुटुंबामधील एकाच सदस्याला लाभ, पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल, आयकरदात्यांना योजनेमधून वगळले। कृषी मंत्र्यांबद्दल भूमिका स्पष्ट करा। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार विरोधामध्ये विरोधक आक्रमक, ऑर्डर आल्यानंतरच निर्णय घेऊ, फडणवीस म्हणाले। राज्यामध्ये 1 एप्रिलपासून ई-व्हेकल योजना लागू, राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारचा निर्धार, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। राज्यभरातील बँकांचे 31,000 कोटी थकीत, बँका म्हणतात वसुलीच नाही तर कर्ज वाटप करायचे कसे? 2009च्या कर्जमाफीमधील 25% तर 2019-2024चे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये। ग्रामीण भागामध्ये घरे, कृषीपंप, वीजदर सवलतीला प्राधान्य, 6,486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। 4 साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोनपोटी, 296 कोटींची तरतूद, पतदिव्यांच्या थकबाकीचाही विषय मिटणार। राज्यामध्ये 2008 संस्थांची गेली पत, कष्टांचे कोट्यावधी रुपये अडकले, लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला, किती रक्कम अडकली याचा मोजदाद अजून सुरू, किती पैसे परत मिळतील की नाही या चिंतेने काळीज ग्रासले। तुमची वीज 3 रुपयांनी विका आणि 17 रुपये दराने विकत घ्या, सौर ऊर्जा ग्राहकांच्या जखमेवर मीठ, दरनिश्चितीसाठी जाचकटी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन, भाजपने दिलेली आश्वासने पाळावी, काँग्रेसची मागणी। लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरची प्रतीक्षा, घोषणा होऊन 9 महिन्यामध्ये एकच सिलेंडर मिळाले मोफत। अमरावती जिल्ह्यामध्ये 200 कोटींची मजुरी अडकली, मजूर संतापले, डिसेंबर 2024 पासून राज्य शासनाचा निधीच नाही। वाढीव 89 कोटी, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, जिल्हा विकासाचा 333 कोटींचा आराखडा मंजूर। मापामध्ये पाप, कापूस मोजताना फसवणूक, लोणवडी येथे व्यापाऱ्याला पकडले, शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने उघड झाला प्रकार। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना 1,500 रुपये मिळेना, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळेना, 64,000च्या वरती लाभार्थ्यांना जानेवारीचे अनुदान मिळालेच नाही। शाळा होणार बंद, नवीन संच मान्यता धोरणाचा बसणार मोठा फटका, शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक, राज्य सरकारला 19 मार्चपर्यंत दिला अल्टिमेट। जनावरे सांभाळा, पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांना सल्ला, तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम। खामगाव जिल्ह्यामधील 3.44 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे वितरित, 19 हप्त्याचे वितरण, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आता रेशन दुकानामध्ये कशाला, घरबसल्या करा ई-केवायसी, लाभार्थ्यांना मोठा दिलासा, ई-केवायसीला मुदतवाढ। 2,000चे किती लाभार्थी, पीएम किसानचा 19वा हप्ता, पडताळणीनंतर 4,33,000 लाभार्थी, शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2,000चे अर्थसहाय्य। डाळी स्वस्त, गृहिणी आनंदी, वर्षभरासाठी तजवीज करण्यासह पापड बनवण्याची लगबग, कशा प्रकारे आहेत डाळींचे दर तुम्ही इथे बघू शकता। महात्मा मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान योजनेस प्रतिसादच नाही, वसुली अत्यल्प। सिंचनाच्या योजना करा, बीड जिल्ह्यातील 140 गावांचे उपोषण सुरू, सिरस मार्गमध्ये मांडला ठिय्या आंदोलन, विधानसभेमध्ये आवाज उठवा।
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आश्वासनाची पूर्तता करा, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन। मार्च अखेर गाडप बंद होण्याची चिन्हे, 8.5 लाख मेगाटन ऊसाचे गाडप। मजुरांची ही वानवा, वडोद तांगडा परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची छाया, शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरला पसंती। आताच भरून ठेवायचा का वर्षभराचा गहू, यंदा भाव आणखी उतरण्याची शक्यता, शेतकरीही नफ्याला मुकणार, यंदा बाजारामध्ये गहू येतात 400 रुपयांची झाली घसरण। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्या, तसेच कर्जमाफी लागू करा व शेतीसाठी 24 तास सुरळीत वीज पुरवठा करावा। पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करावी, अतिवृष्टीचे शिल्लक अनुदान त्वरित जमा करावे, कर्जमाफी लागू करावी, कृषी अवजारे, खते, बी बियाण्यावरील GST रद्द करावी, अशा अनेक प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे। खुश खबर, 5 लाखापर्यंत पीक कर्ज व्याजामध्ये मिळणार सवलत, लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार, विनातारण 2 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार। अतिवृष्टीचा 71,26,67,000 रुपयांचा निधी झाला प्राप्त, अतिवृष्टी अनुदान पाहिजे तर KYC करा, बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड। चिखलदरा परिसरामध्ये 60,000 मजूर, 62 कोटी रुपये अडकले, स्थलांतरण वाढले, होळीपूर्वी मजुरांचे वेतन देण्याची मागणी, केवळराम काळे यांचे पत्र। परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीचे 467 कोटी रुपयांचे अनुदान खात्यावरती वितरित, 15% शेतकरी अनुदानापासून वंचित, पाथरी तालुका राहिला तळाला। हळदीला हमीभाव मिळणार केव्हा, विशिष्ट पिकांना MSPचे संरक्षण, उत्पादकांमध्ये खतखत, हळदीला नाही स्थान। धानाच्या बोनसची रक्कम द्या म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले आंदोलन, शेतकऱ्यांच्या समस्या टाकल्या सरकारच्या कानावर। 31 मार्च पूर्वी धानाचा बोनस द्या, शेतकऱ्यांची आर्तहाक, प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा जाहीर बोनस 31 मार्च पूर्वी देण्याची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। समृद्धी महामार्ग वादामध्ये राजनी येथे विरोध, शेतकरी बसले उपोषणावर, मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत। रेशनमधून तांदूळ गहू वितरण सुरळीत, भंडारा जिल्ह्यामध्ये गव्हाचा तुटवडा नाही, पुरवठा झाला नियमित, जिल्ह्यामध्ये एकूण 890 रेशन दुकाने। कृषी कार्यालयावरती शेतकऱ्यांची धडक, पीक विमा मिळालाच नाही, शेतकऱ्यांमध्ये संताप, कोरपणा तालुक्यामधील 4,753 शेतकऱ्यांचे केले होते सर्वेक्षण। गोंदिया जिल्ह्यातील 9,243 लाडक्या लेकी ठरल्या पात्र, अनुदान झाले खात्यावर जमा, मिळणार 1,01,000 रुपये। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार, शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये, आर्थिक संकट दूर करा, शासनप्रती शेतकऱ्यांमध्ये आहे नाराजी। आभा कार्ड तयार केले का, ऑनलाईन नोंदणी सुरू, कार्ड एक पण अनेक फायदे, आशा सेविका व सेतू केंद्राच्या माध्यमातून बनते कार्ड। नागपूरमध्ये 1,93,284 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा, KYC झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ, PM किसान योजनेचा 19वा हप्ता जमा। वर्धा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना न्याय, मिळाले 26 कोटी, 2,772 शेतकऱ्यांची KYC पेंडिंग, अनेक शेतकऱ्यांकडून केले पैसे वसूल। अल्लीपूर परिसरामध्ये सिंचन विहिरी बांधकामाचा निधी मिळेना, शेतकरी त्रस्त। आता दिवसाही वीज, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा पहिला प्रकल्प, कळंब तालुक्यामधील 1,046 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। पंतप्रधानांनी यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांशी साधला संवाद, पीक कर्ज व्याज सवलत योजना, 5 लाखांपर्यंत लाभ मिळणार। कापसाला क्विंटल मागे 500 रुपयांचा तोटा, शासकीय हमीभावाने कापसाची खरेदी बंद, शेतकऱ्यांच्या जखमेवर कोण मलम लावणार। समित्यांचा होणार बाजार, सर्व तालुक्यांमध्ये बाजार समिती काढून शेतीमाल आणायचा कुठून। रात्रीची विजेची वेळ शेतकऱ्यांना होते त्रासदायक, अप्रत्यक्ष होतो अन्याय, महावितरणाची मनमानी, वेळ बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पॉस मशीन 7.5, सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थ्यांना मारावे लागतात हेलपाटे, ऑफलाईन धान्य वितरणाची मागणी। विविध समस्यांसाठी किसान संघाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा, नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी, शेतकऱ्यांची मागणी। PM विश्वकर्मा योजना पोर्टलवर सुतारकामाचा समावेशच नाही, प्रशिक्षणानंतर रक्कम बँक खात्यामध्ये जमा। रेशन दुकानदारांचे कमिशन रखडले, स्पर्श अकाउंटवर रजिस्ट्रेशन बंधनकारक, रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपयांपर्यंत मिळते कमिशन। मस्साजोगची नगरमध्ये पुनरावृत्ती, चंबरमध्ये कोंबून मारहाण, आरोपींना पोलीस कोठडी, अमानुष हत्या, मारहाणीचा काढला व्हिडिओ। हिरव्या मिरचीवरती फुलकिडी, उन्हाळी मिरची खाते भाव, उन्हाचा मोठा फटका, रोगराईमुळे 30 ते 40% आवक घटली।
हरभरा काढणीला आला वेग, धावडा, वालसावंगी, महेगाव येथील चित्र. 300 ते 400 रुपये द्यावी लागते मजुरी. मिरचीचे उत्पादन दरवर्षी एवढेच, दरामध्ये मात्र घसरण. कोल्ड स्टोअर्सची मिरची मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शन योजना, श्रम मंत्रालयाकडून तयारी सुरू. असंघटित क्षेत्रालाही लाभ, इच्छुकांना तारुण्यापासूनच द्यावे लागते योगदान. राज्यामधील 14 कारखान्यांना 31 कोटींचे अनुदान, वीज निर्मितीने कारखान्यांना तारले. सोलापूर जिल्ह्यामधील 3 कारखान्यांचा समावेश. मनोधैर्य योजनेमधून पीडित महिला बालकांना 1.25 कोटी अर्थसहाय्य, योजनेमुळे पीडितांना मिळाला पुन्हा जगण्याचा आधार. राज्यामध्ये 2,741 कोटींचे FRP थकली. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यामध्ये, गाळपसह साखर उत्पादनही घटले. शिक्षा झालेल्या कृषी मंत्र्यांबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक. भारतामध्ये महिला कर्जदारांमध्ये 42% वाढ, महिला आर्थिक समिश्रीकरणाकडे वाटचाल. महाराष्ट्र देशामध्ये 4थ्या क्रमांकावर. साखर उत्पादनामध्ये 34.75 लाख टनांची घट, फेब्रुवारी अखेरचा आकडा. देशांमधील 186 कारखान्यांचा गाळप हंगाम बंद. उष्णतेमुळे फळांचा राजा हापूस संकटामध्ये, उच्च तापमानामुळे फळगळतीला सुरुवात. बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त. सरकारकडून 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. 2 दिवस चर्चा झाल्यानंतर मागण्यांना मंजुरी मिळणार. उरणच्या वीज ग्राहकांकडे 3.5 कोटी थकीत, वसुलीसाठी महावितरणाची कारवाई सुरू. थकबाकीदारांना नोटिसा, बिले वसुलीसाठी सक्तीची मोहीम. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या.